नाही पुढे गेलो मी. रानात जायचं आपल्याला ना पाणी चालू करायला. हर्षद भाई इधर रुको, हम पाणी चालू करणे जात आहे. सगळ्यांच्या जिंदगीत आहे ना अशी फेस येतोच की ना बोर येत होते लई, पण ते दाखवता येत नाही. मग म्हटलं ब्लॉग बनवूच आपण चांगला. आज 2 वाजलेले आत्ता. आपला एक जुना मित्र आहे, तुम्हाला भेटतो. म्हणलं थोडं कॉक बंद करावं 2 मिनटं. मोटर बंद केली मी. आपले काय 10 मिनिट लागेल भरायला टाकी. ती भरल्यानंतर चालू करू म्हणलं. फक्त तुमने मना क्या? वास्ताद ने मना किया. तुमको स्टीम अच्छा लगता है? मेरे को तो बकवास लगता है स्टीम. मला तर चांगलं फ्राईज आवडतं बा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण ना 2 वाजलेत. आज नेमकं रविवार आहे. आज नाही पुढे गेलो मी. रानात जायचं आपल्याला ना पाणी चालू करायला. हर्षद भाई इधर रुको, हम पानी चालू करने जाता है. नवीन कार्यकर्ता आला काय? शाबाश. अरे हर्षया, ओ असं आहे बरं का. बरं आलं सांग मला, बघतो चालू बंद करतो मग. सर पाणी चालू करायला आहे बसलेलं इथं. सागण भरले बरोबर आपल्याला. 10 ते 15 मिनिटात तर टाकी भरून मोकळी होती सगळी. जास्त वेळ नाही लागत तिला. आपल्याला वॉलेंटियर गावले. आता इथं वर सांगायला कोण नसते ना, खाली चालू करायला गेले मी. बायपासला ना सगळ्या 3-4 कंपन्या आहेत, त्यांचे कॉक बंद करावं लागतात आणि जाऊन वर पाणी येतं आपल्याला. आता सगळ्यांचं काम केलं बंद करायचं. रानात जायला मला फक्त मोटर चालू करायची आणि 5 मिनिटाचं काम आहे. 10-12 मिनिटात तर भरून जाईन. आपल्या भरलं ना बंद करून टाकायचं. मग जायला पाहिजे राव खाली विहिरी पैशी. मकार चालत जायला लागायचं. आता वाळलंय सगळं, जायला तर पाहिजे बाई. हे कोक बरोबर आहे. फक्त आता मोटर चालू करायची. वर पाणी चालू आहे वाटतं राव. पाणी देते कोणतरी त्या साईडला, पाणी देते कोणतरी. अरे वावर पाणी चालू आहे का. म्हणलं थोडं कॉक बंद करावं 2 मिनटं. मोटर बंद केली मी. आपले काय 10 मिनिट लागेल भरायला टाकी. ती भरल्यानंतर चालू करू म्हणलं. फक्त 5 मिनिटं सहकार्य करणे. यांचं आजच भरणं येते, नाहीतर असं वेळ लागत नाही. हा आज 25 तारीख आहे बाई. 25 दिवस कसे गेले कळलं पण नाही राव. एवढं लवकर दिवस निघून गेलेत. उद्या 26 जानेवारी. उद्या आमचा आहे ना 12चा प्लॅन आहे. उद्या नेमकं बायकोचा वाढदिवस पण आहे राव. दुसरीकडं प्लॅन करता येईल. मग उद्या तर आम्ही फिरायला येणार बाई. वाईट की ते घरी. सोमवार म्हणलं असं वाटतं बाहेर पडावं डायरेक्ट. लोकांना सॅटर्डे संडे, आम्हाला फक्त सोमवार आहे. रानात आलो आता 2 वाजल्यावर असं वाटलं ना ब्लॉग आज नको करायला. पण साला काय होतं, डाटा राहत नाही आमच्याकडं. माझ्याकडं 14-15 दिवस मी पुढं. आता एक दिवस जरी मिस केला ना, काय एखाद्या दिवशी ना 365 दिवसात आहे ना बाई, कधी पण काही पण होते नाही का. मी 1-2 दिवस बंद जरी ठेवलं तरी आपल्याला ॲटलिस्ट बॅकअप असायला पाहिजे. कारण माझ्याकडलं मागल्या वर्षीचा अनुभव आहे. मला माहिती काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो मेजर. ज्या पण आहे ना यूट्यूबवर सोशल मीडियावर दाखवू नाही शकत. त्याला पर्सनल होतं आहे. मग माहिती का काय लंका आहे ना बेकार एवढी लागते ना काही दिवस जिंदगीत बाई. ती दाखवणं रडगाणं मजा नाही येत. मग नाही का असं बोर वाटतं. पुढले डिप्रेशनमध्ये सगळे. आता 99% लोक डिप्रेशनमध्ये झाला. 1% लोक आमसारखे बाई व्हिडिओ बनवतात, त्यांनी बघून थोडा माइंड फ्रेश होतं. अशी लई क्रिएटर आहे बाई. काय आहे
आणि मी पण पर्सनली भाई रड गाणं टाकण्यात मजा नाही वाटत नाही का. मी पण यूट्यूब का करतोय की मला मजा येते ते माहिती ती साईड दाखवत नाही. सगळ्यांच्या जिंदगीत आहे ना अशी फेस येतोच की ना बोर येत होते लई, पण ते दाखवता येत नाही. मग म्हटलं ब्लॉग बनवूच आपण चांगला. आज 2 वाजलेले आत्ता. आपला एक जुना मित्र आहे, तुम्हाला भेटतो आम्हाला जायचं जेवायला आज. मोक्ष जाऊ मस्त म्हटलं आज निवांत. बऱ्याच वर्षानंतर भेटणार आहे आम्ही. त्याला मी आजपर्यंत कधी ब्लॉगमध्ये घेतलाच नाही. जवळपास 800 ब्लॉग बनवलेत नाही, 809 810 811 ब्लॉग आहे माझा हा. एवढी मेहनत घेतलेली मी बाई, एवढे व्हिडिओ बनवलेत ना बाई. मग माझा व्हिडिओ बघून आहे ना आता हसतोय मजा येते बघायला. काय मी ना मागला डाटा आहे ना 1-1.5 वर्ष आधीच आता मी फेसबुकवर टाकायला चालू केलं, त्याच्यामुळे मला सगळं आठवत होता. आणि आता रिअलाइज होतं बाई मी माझा डिसिजन आहे एकदम बरोबर आहे मी जो घेतलेला ब्लॉगिंगबद्दलचा. असो हे ना पहिली चालू तर केलं आहे, टाकी भरल्यानंतर परत चालू करावं लागेल ना मला. यांना चालू करून द्यायला लागेल मला. 2000 years later. कशी बशी ना अर्धी टाकी भरली राव. जाऊ दे म्हणलं इथं कोणातरी चालू असेल मध्ये आधी, त्याच्यामुळे भरत नाही. पाहत टाकी भरा ना माहिती का. पट झालो मी आत्ता. टाकी भरली बरं का, पण अर्ध्यापेक्षा खालीच भरली टाकी. चल ठीक आहे, काम चालू पुरतं तर आलं. पाणी प्यायला तर ओके नाही आणलं एवढं. इथं आहे ना एक आहे ना अँगल मारायचं नाही घोड्याला, पाय टाकतं सालावर आणि दाबून तोडायचा प्रयत्न करतोय माहिती. ते स्क्वेअर ट्यूब आहे ना, डायरेक्ट स्क्रू मारा वाढवा का होई तू एवढी. याला हात बांधून घेतो पहिलं, मग मारता येईल बरोबर. यार बाहेर वड बाहेर बाळा, थोडा जरा आहे ना अँगल तर फक्त. दार लाव ना, दार लाव. बराच वेळ लागला होल माराया राव. अँगल लय मोठा आहे ना, मजबूत लय वर्षाचं आहे. आणि स्टील आहे लेवला पहिलं आहे, हेवी स्टील आहे एकदम. हो इथं ना स्क्वेअर टूब मारून टाकले डायरेक्ट. इथून पाय घालायचे हो, दावण तोडली तो हिने. हो इथं पण क्रॅक केलं तिने. इथं पण काहीतरी एक पोल लावून ना इथं बांबू बांधणार असाच. आता घंटा नाही करू शकत काय. आता फक्त खाता येईन तिला बस. नाही ना म्हणतात रोज 4 वाजायला आले तर इथंच 3:30 झालेत. आणि आत्ता 1.5 तास इथंच थांबल्यानंतर गोठ्यातले सगळं उरकून बिरकून घरी जाते. मग परत काय दावळाही करायचं. One hour later.
सगळं उरकलं. घरी गेलो तर मध्ये थोडा वेळ जरा, परत आलो गोठ्यात. सगळं उरकून बिरकून या अर्धा झाला, 6:30 वाजले आत्ता. 6 वाजता उरकलो होतं आज मी. थोडा वेळ बसलो इथं जरा आहे ना, एक व्हिडिओ अपलोडला करायचा होता. नेमकं वायफाय चांगलं आहे ते इथं. मग अपलोड झालं, चाललो आता फ्रेश बिश होऊन हॉटेल जायला लागेल. ओके सगळं आता कुट्टी केली ती आणला मक्याची कुट्टी चारली जरा जास्त केली जरा. उद्या नेमका सोमवारी आणि बाहेर जरा सकाळी पारी मला चारायला सोपं पडेल. 2,000 years later. तर 7:30 वाजल्यात. आता हॉटेल आलोय संतोष शेठ. 2 कार्यकर्ते आपल्या स्टोरूमला गेलेत आज. शाळा आज आहे ना, उद्या सुट्टी ना आमच्या 26 जानेवारीला. हे पंखा खोलून टाकतो आज रात्रीच. वय बघून पानं आणू नाही का संतोष, त्याला अख्खा क्लीन काढू म्हणजे व्यवस्थित खोलायला लागेल अख्खा तो. अख्खा खोलून त्याला आहे ना केबल बिबल बाकी जॉईन मारून इकडं खोलून बिलून त्या पाट बीट खोलून त्याला द्यायला लागेल. मग त्याला ते लिक्विड मारून बरोबर साफ करता येईल. आज नेमकं आहे ना शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार हॉलिडेज झाला डायरेक्ट लोकांचा. सगळी गायब झाली का नाही. रोडलाच गर्दी दिसत नाही रे बाई. इकडं सगळं आहे ना वर्किंग कस्टमर आहे ना, काम करतात IT BT मध्ये. बाकी लोक सुट्टी भेटली ना पळाली बाहेर. हां बसत होतो शेट रोषा 3-4 चांगली घेऊन बसवतो टाळा. काय चर्चा करतात काय माहिती ती. बिनपगार फुल उधार. मोमोज अच्छा था, तुमने मना क्या? वास्तर ने मना किया. तुमको स्टीम अच्छा लगता है? मेरे को तो बकवास लगता है स्टीम. मला तर चांगलं फ्राईज आवडता बा. फक्त मेयोनीज पाहिजे होतं आमच्याकडं. मेयोनीज नाही नेमकं. ते आमची चटणी नाही त्यांनीच खाल्लं. कृष्णा बाय उद्या सुट्टी आहे. उद्या काय टांगा पलटी असणार तो. हा कल किधर जाए घूमने के? आता अख्खा रोड सुमसाम आहे. आणि त्याच्या आज शनिवार रविवारी, आज संडेला आहे ना जास्त आहे ना गर्दी असती. पण कस्टमर एक पण नाही राव. मीच माशामारी बसलो एकटा इथंच बस. सगळे कुणालाच कस्टमर नाही, कुणालाच. हॉलिडे झालेला आहे आता. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, आता उद्या मंगळवारी जिंबार लोक सगळे बाहेर. बोर झालं रे बघून आम्ही सोमवारी पण ठेवतो इथं बोर्ड लावलेलं आहे मी ॲक्च्युअली. आत्ता हो खायला तासभर कसला लवकर जातो निघून. 10 वाजले आत्ता. मी आलो होतो 8 वाजता. 2 तास गेले आता बसून. अजून फक्त 1 तासभर राहिले मग बंद करायचं आम्हाला. कृष्णा भाई उसमें पानी की देखो जरा बाहर, उसमें हाथ धोने का नहीं होगा तो उसमें भर के रखो थोडा. जरा आहे ना लवकरच घरी चाललोय बाई मी. वाजतातला सांगितलं हॉटेल बिटा वगैरे असं बंद करा टायमिंगवर. लय बोर झाले कडे. असं वाटतं तब्येत बरोबर नाही माहिती का. लेट उठलं ना असं अख्खा दिवस बोर होतोय मग राव. परत गोट्यावर जायला लागते. सकाळी जाऊन आलतो मी. सकाळी 7ला गेलो तो, परत झोपलो. अख्खा दिवस ना असा होतो. मग टायमिंग बरोबर झोप झाली ना, उठलं ना मग काय वाटत नाही राव. तर उद्या परत फिरायला जायचं. सकाळी लवकर उठायला लागेल मला. सकाळी लवकर परत उरकायला लागेल लवकर सगळं. तरी मी कुट्टी पाडून ठेवली. आणि म्हणलं सकाळची बारी मोकार कुट्ट्या पाडवाडा नको करे बसायला. आणि त्याला टाईम जातोय परत. तसं पण 1 तास लागतोय मला गोठ्यात. आणि ओके एकदम मका जोरात खाते ती. याचं डायरेक्ट पोटच बघलंय सर. हो सगळ्यांनी डाय दावणीच साफ केलेत. थोडा कडबा दाखवतो त्यांना तिघांना. 12 दिवसानंतर आहे ना हिरवं भेटले ना चांगले खातात. हो मका बरीच आपल्याकडं. जाईन एक आठवडाभर अजून कमीत कमी. आठवड्यानंतर आणा परत.